एकदा परीक्षा झाल्यावर कोण अभ्यास करतोय होय? रोज दिला काय देणार? आधी घरातली रोजची कामं कर, मग तुला रोज देतो. ते करणार परत प्रपोज? मला काय येड लागलं होय डबल? टेडी तरी देणार ना मला? आरशासमोर उभा राहून बघ, तू स्वतः टेडी सारखी झाली गुबगुबीत. नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर विषय गंभीर आहे काय? आता ना मकर संक्रांती झाली, हळदी कुंकू झालं, माझ्या भूमीचं बोरमान झालं, 26 जानेवारी आली, आता 26 जानेवारी पण संपली, आता सुरू होतात डे. तर डे मुला मुलींचा माहितीये का? तू नाही जेवली तर मी पण नाही जेवणार, हे तर डे चालू आहे. तर बघू आता, आमचं तरी लग्न झालंय, त्यामुळे काय लग्नाच्या आधी हे देत होते टेडी बिडी काय 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 काय. तर बघू यावेळेस देतात का नाही, विचारूया त्यांना. चला आता काय डे चालू व्हायला लागले, काय देणार आम्हाला? काय द्यायचं? रोज डेला काय देणार? आधी घरातली रोजची कामं कर, मग तुला रोज देतो. ह्या साई मंडळी नव्याचे 9 दिवस असतात, त्यामुळे लग्न करताना ना जरा विचार करून करा. हे काय म्हणतात, इलेक्शन संपल्यावर मतदान कोण करतंय? बरोबरच आहे ना मग? ते बरोबर आहे. मग एकदा परीक्षा झाल्यावर कोण अभ्यास करतोय होय? लई शहाणी आहे तुम्ही. तर मंडळी सांगा बरं, तुमच्या घरात पण असं असतंय काय? नुसतं भांडी घासा, कपडे धुवा, धुणं धुवा, हे करा ते करा, फरशी पुसा, हे करा ते करा, ह्याला चांगलं चांगलं जेवायला द्या. आता काय सांगायचं सांगा बरं, ते जाऊ दे. नंतर डे प्रपोज डे आहे मित्रांनो. तर प्रपोज डेला काय, आता आमचं लग्न झालंय त्यामुळे काय नसतंय तसलं. तर तुमचं कोण मित्रमैत्रिणी असतील तर त्यांचं असेल, आहे की नाही? ते करणार परत प्रपोज. मला काय येड लागलं होय डबल? जाऊ देत नका करू प्रपोज, ते जाऊ देत. मग चॉकलेट द्यायला काय देणार? मोठा बॉक्स देणार काय? कॅडबरी सेलिब्रेशन? पार्लेचे 1 रुपयाला 2 येते, ती देईल बाय सेलिब्रेशन. लई माझ्या अपेक्षांचा भंग व्हायला लागलाय लग्न झाल्यापासून, त्यामुळे मंडळी लग्न जरा जपूनच करा. जाऊ दे, चॉकलेट नाही, रोज नाही, प्रपोज पण नाही म्हणताय, टेडी तरी देणार ना मला? आरशासमोर उभा राहून बघ, तू स्वतः टेडी सारखी झाली गुबगुबीत. म्हणजे मला सगळ्याच प्रॉब्लेम आहे का? लग्न झाल्यावर तू अशीच तशीच राणीसारखं ठेवीन, तुला असंच करीन तसंच करीन, आणि लग्न झाल्यानंतर वा वा क्या बात आहे. बर मला प्रॉमिस देणार ना 7 जन्म तू साथ देणार म्हणून? होय होय, प्रॉमिस देतो. कशामुळे की पुढच्या जन्मात बी लग्न झालं तर पुन्हा अजून डबल ट्रेनिंग घ्यावा लागेल तुमच्या बायकांची, त्यामुळे तुलाच प्रॉमिस देतो, तुझाच नवरा होईल 7 जन्म. हा ते बरोबर आहे. मग 17 वेळा प्रत्येक जन्मात ट्रेनिंग देणं मला परवडायचं नाही ना. एकदा ट्रेनिंग दिलं बस की, भांडी चांगलं घासायला येतात, कपडे चांगली धुवायला येतात, फरशी पुसायला येते मस्त, परत बेबीला पण कसं सांभाळायचं ते पण येतंय. वा काय टॅलेंट आहे माझ्यात, आहे का नाही? सगळे शिकवले, ट्रेन केले. आता मग कशाला परत आणि प्रत्येक जन्मामध्ये ट्रेन करायचं, आहे का नाही? बरोबर आहे का नाही? त्यानंतर येतोय हाग डे. अगं हाक डे नाही, हाक डे आहे म्हणजे मिठी मारणे. होय काय? मला वाटतं हाग डे. येड ते येडच आहे. आणि तुम्ही अति शहाणे माझ्याशी लग्न केलं येण्यासोबत. हा का? बरं चालेल चालेल. बरं ते जाऊ दे, सगळे डे जाऊ दे. हा मेन डे आहे व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन डे ला काय देणार? गुलाब देतो की. हा हो का? काट्याचा. त्याला काटे असणार. कुठल्या जन्माचं वाईट काढायला लागलाय माझ्यासोबत? हा सांगा बरं. ह्याच जन्माचं? कुठल्या जन्माचं कशाला? ह्या जन्माचं हे झालं, अजून 7 जन्म 7 जन्म 8 जन्म पूर्ण झाल्या, 14 जन्म 21 जन्म, हा 60,000 जन्म मी तुम्हाला सोडणार नाही, कारण की प्रत्येक जन्मात ट्रेनिंग द्यायला मला परवडणार नाही, कळलं का? हा सांगा लवकर. काय नाही सांगितलं. गुलाब देणार ना, लाल गुलाब द्यायचा मला, कळलं काय? हा नाहीतर बघा, नंतर पूर्ण
आता सांगते. असं काय द्यायचं बायकांना जरासं, मग नवरे जरा कमी बोलतील. माहितीये का काय व्हायला लागले माहितीये का, बायका जरा आता कमी कमी बोलायला लागले. त्यामुळं लईच मग हरभऱ्याची झाडावर चढून बसतात नवरे. कळलं का? वरती बघा, खाली नका बघू. हा, असं ऐकायला पाहिजे नवऱ्यांनी. रील बघतोय मी. रील बघायला लागले तुम्हाला. आहे की नाही? तर तुमच्या पण घरात अशा गमती जमती होत असतील तर आता डे यायला लागले सगळ्यांचे. व्हॅलेंटाईन डे, प्रपोज डे, रोज डे, हॅपी डे. प्रत्येक डेचं आता काही, आता पहिला काही नव्हतं असं एवढं नाही का. आताच्या मुलं मुली करतात आता रोज डे, प्रपोज डे तर, आहे का नाही. त्यामुळं एवढं काही नाही घ्या, आहे का नाही हो? हाच म्हणा, असं ऐकायला पाहिजे नवरे. ट्रेनिंग झालंय ना आता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक